हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. वन डे रिव्हिजन जे आपण डिक्लेअर केलेलं आहे त्यासाठी आपण कुठल्या सोर्समधून टीचिंग करणार आहोत लक्षात घ्या. वन डे रिव्हिजनचा माझा मेन फोकस हा कुठलं बुक नोट्स हे नसणार आहे, तर जास्तीत जास्त चांगली इफेक्टिव्ह टीचिंग प्लस तुमची लर्निंग ही असली पाहिजे. आणि त्यातही तुम्हाला एक क्लॅरिटी देतो, ही कम्प्लिटली बॅच किंवा हे 2 दिवसाचं सेशन आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक यामधून मी टीच करणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता तुम्ही हे घेतलंच पाहिजे का, तर माझा अजिबात अठ्ठास नाही, तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या नोट्स किंवा इतर कुठलं बुक्स वापरत असाल ते वापरलं तरी चालेल, पण इकॉनॉमिक्स गाईडच जर घेतलात तर तुम्हाला लवकर लिंक लागेल, कनेक्ट व्हाल आणि मग जास्तीत जास्त आपली टीचिंग आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये असे फ्लो चार्ट, डायग्राम, टेबल याचा वापर केलेला आहे, तुम्हाला इथं पाहायला मिळेल. राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल किंवा जीडीपी आणि जीएनपीवर आयोगाने प्रश्न विचारला आहे. सो डिफरन्स बिटवीन जीडीपी आणि जीएनपी असे बॉक्सेस दिलेले आहेत, हे बघा. त्याच्यानंतर काही आरबीआय संदर्भातील फॅक्ट आहेत हे इथं मेन्शन केले आहेत. आरबीआयची स्थापना, आरबीआयचं राष्ट्रीयकरण हे ऑलरेडी असा बॉक्स करून दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे आपलं तिथं लिखाण हे कमी असलं पाहिजे. म्हणजे वन डेमध्ये काहीतरी नुसतंच भरमसाठ लिहून घ्यायचं ह्याच्यासाठी नसतं. जास्तीत जास्त आपण समजून घेण्यावर भर देऊ, त्यावर प्रोसेस करू, परफेक्शन कसं आणता येईल, आयोग कसा प्रश्न फिरवतो याच्यावर काम करू. त्यामुळे लिखाणाचं काम नसणार आहे, हे सगळं रेडीमेड तुमच्याकडे आहे. परत अर्थसंकल्पाचे प्रकार त्याचे वेगळे बॉक्स आहेत आणि इथं आपण ते समजून घेण्यावर फोकस देणार आहोत. नेक्स्ट, तुम्हाला करावर प्रश्न आहे, कुठला कर प्रत्यक्ष नाही, कुठला कर अप्रत्यक्ष नाही असा प्रश्न. हे इथं प्रत्यक्ष कर, तिकडे अप्रत्यक्ष कर, इकडे केंद्राचे, इकडे राज्याचे, असं बायफर्गेशन ऑलरेडी करून दिलेलं आहे. त्यामुळे इथं वेगळं काही आपल्याला करायची गरज नाहीये. त्याच्यानंतरही परत महागाईवर नियंत्रण करण्यासाठी मौद्रिक धोरण कुठलं, राजकोषीय धोरण कुठलं, त्याची वेगवेगळी साधनं ह्याच्यावर प्रश्न आहेत. हे इथं संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं, म्हणजे हे दाखवण्याचा उद्देश आहे माझा. इकॉनॉमिक्स गाईड बुक त्याच्यामध्ये ऑलरेडी कंटेंट प्रॉपर सॉर्टेड वेल टेबल चार्ट या फॉर्ममध्ये दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. त्यामुळे आवर्जून तुम्ही एकदा बुक सेंटरवर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीकडे एकदा बुक बघा. तुम्हाला तिथं येताना हे बुक घेऊन यावं लागेल किंवा तुम्हाला इथं आलेलं परचेस करता येईल. इट्स युअर चॉईस. बाकी तुम्ही तुमच्या नोट्स वापरला तरी चालते, म्हणजे काय हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं कारण आहे की तुम्हाला क्लिअरिटी मिळायला पाहिजे की महाग पैशाचं धोरण, स्वस्त पैशाचं धोरण, त्याचं परत ॲप्लिकेशन, तेंडुलकर समितीची आकडेवारी आहे, अशी तिन्ही सॉर्टेड करून दिलेली आहे. याच्यामुळे कंपॅरिझन करता येतं आणि परफेक्शन वाढवता येतं. परत एचईटीआय संदर्भातील आता याचे बॉक्सेस भरपूर दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय आपल्याला बघता येईल, सॉर्टिंग, सेग्रिगेशन, टेबल चार्ट आणि कंपॅरिझन स्वरूपामध्ये सगळा डेटा हा आपल्या याच्यात दिलेला आहे. कुठं, इकॉनॉमिक्स गाईड बुक. आणि ह्याच्याच बेसिसवर आपली पूर्ण टीचिंग असणार आहे. लिखाणाचं काम फार कमी असेल, छोटी मोठी व्हॅल्यू एडिशन तुम्हाला तिथं करून भेटणार आहे. जे काही करंट अपडेट आहे ते तुम्हाला तिथे मिळेल. बाकी मॅक्झिमम डेटा 80-90% तुमच्या समोर आहे, तो फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे, डिकोड करायचा आहे. दिस इज ऑल अबाउट सोर्स बुक्स फॉर दी वन डे रिव्हिजन सेशन. थँक्यू.